जलसंपन्न ग्रामपंचायत साळविंडे नैसर्गिक विविधतेने नटलेल्या म्हसळा तालुक्यातील डोंगर दऱ्यांमधील देवळाची वाडी, बागाची वाडी, ताडाची वाडी, बौद्धवाडी व वाडांबा या 5 आदर्श वाड्यांची मिळून ग्रामपंचायत साळविंडे बनली आहे. ग्रामपंचायतीचे नाव साळविंडे आहे, पण पंचायत हद्दीत साळविंडे नावाचे गावच नाही. त्यामुळे कोणी मोठे नाही, कोणी छोटे नाही. साऱ्या वाड्या भौगोलिक दृष्ट्या वेगळ्या असल्या तरी ग्राम विकासात एक दिलाने वावरत आहेत. त्यामुळेच साळविंडे ग्रामपंचायत विविध शासकीय अभियानात नेहमीच अग्रेसर राहिली आहे. म्हसळा दिघी पोट राष्ट्रीय महामार्गावर म्हसळा शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर साळविंडे ग्रामपंचायत वसली आहे. ग्राम हद्दीतील एक वाडांबा ही वाडी तर अगदी दुसऱ्या टोकावर म्हसळा श्रीवर्धन महामार्गावर वसली आहे. प्रत्येक वाडीच्या नावातच तिचे वैशिष्ट्य दडलेले आहे. ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर असलेली वाडी म्हणजेच देवळाची वाडी. आंबा, फणस, काजू व नारळी पोफळीच्या बागांची बहरलेली बागाची वाडी. ताडाचे झाड असलेली ताडाची वाडी. तर आंबा, कोकमाच्या झाडांनी वेढलेली वाडी म्हणजेच वाडांबा होय. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या गावात निसर्गाने भरभरून वैविध्यपूर्ण जंगल संपदा दिली आहे. या जंगलात जांभा दगडाचे व त्याखाली एकसंध काळा भिन्न बेसॉल्ट कातळ असे वरदान दिले आहे. त्याची पुरेपूर समज असलेल्या या ग्रामस्थांनी ही वने अपार श्रद्धेने जपली आहेत, जोपासली आहेत. गावात पिढ्यानपिढ्या वृक्ष तोडीला बंदी आहे. तसेच कोणत्याही विपरीत परिस्थितीमध्ये जमीन कोणासही विकायची नाही अशी खुणगाट येथील शेतकऱ्यांनी मनात बांधली आहे. त्यामुळेच या निसर्गपूजक लेकरांना निसर्गाने देखील भरभरून दिले आहे. उत्तर कोकणात 3.5 ते 4 हजार मिलीमीटर एवढा प्रचंड पाऊस पडतो. तरीही उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. साळविंडे ग्रामपंचायत मात्र याला अपवाद आहे. गावातील सर्व वाड्यांसाठी नैसर्गिक बारमाही वाहत्या झऱ्यांवर टाके बांधून ते पाणी गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने बंदिस्त पाईपलाईनद्वारे वाडीपर्यंत आणले आहे व तेथील साठवण टाकीत ते पाणी जमा करून तेथून प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. हा काकू, हे पाणी कुठून येतं? नागझरीवरनं येतं. पाण्याचं नाव नागझरी होते. किती वेळ पाणी येतं नळाला? चालू 24 तास चालू रात्रंदिवस चालू वर्षभर चालूच. आणि मग पाणी भरून ठेवता तुम्ही? कधी नाही. नाही. आणि हे पाणी भरलेलं आहे हा तो गरमच आहे. सर्व पाणी गरम करून गार करून ठेवता, पिण्यासाठी वापरता? दोघं आम्ही गरमच पिता. आणि दोघांना हांडा लागतोय. एक हंडा गरम. अशा प्रकारे पूर्णतः मोफत पाणी मिळत असले तरी देखील योजनेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी, पाणी शुद्धीकरण करणे, कर्मचारी वेतन यासाठी सर्व 351 कुटुंबांना दरमहा 50 रुपये एवढी पाणीपट्टी आकारली जाते व ती प्रतिमहा वसूल देखील केली जाते. नोकरी धंद्यासाठी गावाबाहेर गेलेल्या कुटुंबाची पाणीपट्टी गणपती किंवा होळीच्या सणाच्या वेळी एक रकमी वसूल केली जाते. त्यामुळे 100% पाणीपट्टी वसूल केली जाते. उपलब्ध पाण्याचे जलनियोजन करून पाणी वाटप केले जाते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय न होता समन्यायी तत्वाने पाणी वाटप होते. माझं नाव गुरुनाथ तुकाराम विरकुड, ग्रामसेवक ग्रामपंचायत साळविंडे. आपण आज ज्या ठिकाणी उभे आहोत ते वाडांब्याचं वरचं बंधारा बांधलं त्या ठिकाणी आहोत. सद्यस्थितीला ग्रामपंचायत साळविंडे हिची लोकसंख्या 1209 असून या ग्रामपंचायतीमध्ये 5 वाड्यांचा समावेश आहे. एक म्हणजे बागाची वाडी, दुसरी देवळाची वाडी, तिसरी ताडाची वाडी, वाडांबा आणि बौद्धवाडी अशा 4 वाड्या असून या 4 वाड्यांना जो पाणी पुरवठा होतो तो पूर्णपणे ग्रॅव्हिटीवर
अवलंबून असल्यामुळे त्या ग्रॅव्हिटीवरूनच पाणी पुरवठा पूर्णपणे होतो. त्यांना कोणत्याही प्रकारे असा दुसरा इलेक्ट्रिशियन खर्च होत नाही. मेंटेनन्स खर्च जो होईल तेवढाच फक्त खर्च ग्रामपंचायतीकडून 50 रुपये पाणीपट्टी याच्याप्रमाणे महिन्याला कलेक्शन होते अशी पाणीपट्टी आकारली जाते. एकूण कुटुंब 351 आहेत ह्या पूर्ण ग्रामपंचायत साळविंडीमध्ये आणि प्रत्येकाकडं वैयक्तिक नळ कनेक्शन आहे. परंतु ही सर्व योजना ग्रॅव्हिटीवर चालते. माझं नाव महेश तुकाराम घुले, साळविंडा ग्रामपंचायत सदस्य आहे मी. आपण ज्या ठिकाणी आता पाण्याच्या स्रोताजवळ उभे आहोत तर हे पाणी आता जरी तुम्हाला असं कमी दिसलं तरी हे वर्षाच्या 12 महिने पाण्याची मुबलकता असते. आता वातावरणाच्या बदलामुळे पाणी थोडंसं कमी झालंय, परंतु एप्रिल महिन्यात ज्या वेळेला नॅचरली पाण्याला पालवी फुटते तर त्याच्यामध्ये पाण्याचा स्रोत वाढतो आणि गावाला वर्षभर पाण्याचा परिपूर्ण पुरवठा मिळतो. भूगर्भ जल सर्वेक्षणात भारतातील एक प्रख्यात संस्था ॲक्वा डॅम चे भूजल शास्त्रज्ञ डॉक्टर हिमांशु कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ भूवैज्ञानिक श्रीयुत सिद्धार्थ पाटील व ऐतिहासिक फर्ग्युसन कॉलेजचे प्राध्यापक श्रीयुत अवधूत उपासनी यांचे सहकारी यांनी ग्रामपंचायत साळविंडे हद्दीत स्वयंप्रेरणेने भूजल सर्वेक्षण करून कोकणासाठी पथदर्शी भूजल सुरक्षितता आराखडा तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायतीचे जलसुरक्षक श्रीयुत अजय रिकामे हे ग्रामपंचायतीचे जलसुरक्षितता आराखड्यानुसार रासायनिक व जैविक तपासणीसाठी गावातील सर्व जलस्रोतांचे नमुने घेऊन ते उपजिल्हा प्रयोगशाळा माणगाव येथे तपासणीसाठी वेळीच सादर करतात. श्री अजय यांनी जलसुरक्षक म्हणून सर्व प्रशिक्षण पूर्ण केली आहेत. त्याचबरोबर इतर जलसुरक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय साधन व्यक्ती म्हणून काम करीत आहेत. पाण्याचे नियमितपणे शुद्धीकरण केले जाते, त्यामुळेच गावात मागील 5 वर्षात एकही साथरोग आलेला नाही. त्यासाठी ग्रामपंचायत साळविंडेला मानाचे असे चंदेरी कार्ड माननीय पालकमंत्री आदित्यताई तटकरे यांच्या हस्ते प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायत हद्दीतील बहुसंख्य घरांचे सांडपाणी हे परसबागेत किंवा शोष खड्ड्यामध्ये जिरवले जाते. मात्र ज्या घरांना सांडपाणी व्यवस्था करण्यासाठी जागा नाही त्यांच्यासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सार्वजनिक पाझर खड्डे बांधले आहेत. त्यासाठी गाळ कुंडीची उत्कृष्ट व्यवस्था केली आहे. गावातील जनावरांचे मलमूत्र, कृषीजन्य कचरा, पालापाचोळा व घरगुती ओला कचरा खुल्या खत खड्ड्यात म्हणजेच स्थानिक भाषेत शेणकी मध्ये रिचवून त्याचे कंपोस्ट खत तयार केले जाते. आता त्यासाठी नाडे संयंत्र उभारली आहेत. त्यातून निर्माण होणारे खत शेतीसाठी वापरले जाते. ग्राम स्वच्छता अभियान यशस्वी होण्यासाठी गावातील 21 महिला बचत गटातील महिलांचा सिंहाचा वाटा आहे.